मुंबईकरांना वेठीला धरणाऱ्या रेल रोको संदर्भातली मुंबईतल्या प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाबाबत निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी मनसेवर तोंडसुख घेतलंय। मनसे तो फंस गया क्योंकि 1.5 करोड़ लोगों ने अप्लाई किया है, आज मनसे का विरोध खाड़ी में गया, अशा आशयाची गोयल यांची वाक्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत आणि ही दृश्य फीत झी24 तासच्या हाती आली आहे। हा प्रकार लक्षात येताच चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला रेल्वे मंत्र्यांनी बैठकीतून बाहेर हाकललंय। आज रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना भेटायला गेलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळासमोर आजच्या रेल्वे रोको आंदोलनाला मनसेने दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांनी मनसेवर जोरदार तोंडसुख घेतलं। त्याचीच ही फीत झी24 तासच्या हाती लागली आहे। पाहूया रेल्वे मंत्री नेमकं काय म्हणाले। ये मनसे तो फंस गया क्योंकि 1.5 करोड़ लोगों ने अप्लाई किया, आज मनसे का एक्चुअली ये लोग खाड़ी में चले गए। मनसे का एक्चुअली ये लोग खाड़ी में चले गए। मनसे का एक्चुअली ये लोग खाड़ी में चले गए। दरम्यान रेल्वे मंत्र्यांच्या या वक्तव्यावर मनसेने काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते पहा। मला असं वाटतं हे पीयूष गोयलांचं फ्रस्ट्रेशन आहे आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि नंतर राजसाहेबांना भेटले, त्यामुळे कदाचित पीयूष गोयलांच्या पोटात गोळा आला असेल किंवा पोट दुखत असेल त्यांचं। उद्या आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आम्ही बोलू त्यांच्याशी। आम्ही कुठे खड्ड्यात गेलो, आम्ही कोणाला खड्ड्यात घालू शकतो, या सगळ्या गोष्टी कळतील त्यांना। मनसेला खड्ड्यात घालण्याची इच्छा व्यक्त करणारे पीयूष गोयल यांनी स्वतःची लायकी काय ती बघावी। याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, पीयूष गोयल यांनी मनसेबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता मनसे विरुद्ध रेल्वे मंत्री असा नवा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही, काय सांगाल? हो, नक्कीच उद्या मनसेचे नेते त्यांचं शिष्टमंडळ केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना भेटते आहे आणि त्याआधी शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळासमोर मनसेची खिल्ली उडवणं याचे पडसाद या बैठकीत कदाचित उमटूही शकतात। पण शिवसेनेच्या खासदारांनाही मनसेने टोला लगावलाय की एका गुजराती भाषिकाकडून मराठी माणसाची खिल्ली उडवली जात असताना शिवसेनेचे मराठी खासदार गप्प कसे बसतात, असंही मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे। पण कदाचित गोयल हे घाबरले असावेत, त्यामुळे हे कदाचित विधान त्यांच्याकडून आलं असावं असाही एक दावा आहे। पण आज संपूर्ण दिवसभरात बघितलं तर मराठी भाषिक आंदोलक जास्त होते आणि प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेना आणि मनसेमध्ये स्पर्धा आहे आणि मुंबईत तितक्या प्रमाणात यश मिळालं नसलं तरी शिवसेनेनं दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन या आंदोलनात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे कदाचित नाराज शिवसेनेला गोंजारण्याचा केंद्रीय मंत्र्यांकडून प्रयत्न झाला असावा अशी शक्यता या निमित्तानं व्यक्त होते आहे। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।